नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील कॅलेक्स केमिकल अँड फार्मास्युटिकल लिमिटेड येथे सोमवारी दुपारी 2च्या सुमारास मोठा अपघात झाला। प्लॉट क्रमांक N102/91 मधील रिॲक्टरमध्ये कच्चा माल टाकण्याचे काम सुरू असताना अचानक रिॲक्टरला आग भडकली। या दुर्घटनेत 32 वर्षीय रविशंकर पटेल हा कामगार गंभीर भाजला असून त्याचे दोन्ही हात, खांदे, मान, कान आणि तोंड मोठ्या प्रमाणावर भाजले आहे। काम सुरू असताना तिसरी प्लास्टिक बॅग रिॲक्टरमध्ये टाकत असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे। तसेच त्याच्यासोबत काम करत असलेले 18 वर्षीय विपिन कुमार गौतम आणि 25 वर्षीय राजन बाबू कौल हे दोघेही किरकोळ भाजले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। तिन्ही जखमींना ताबडतोब बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले। बिपिन आणि राजन बाबू हे डेली वेजेसवर काम करत असून रविशंकर पटेल हा ऑपरेटर म्हणून कॉन्ट्रॅक्टर मार्फत काम करत होता। घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी कारखान्यात भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। महत्त्वाचे म्हणजे या कंपनीत याआधी अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत। कंपनीतील वेस्ट केमिकल ही पूर्वी कंपनी परिसरातच खड्डा खोदून पुरल्याची मोठी घटना उघडकीस आली होती। तसेच या कंपनीत जमिनीत पुरलेल्या विषारी केमिकलमुळे परिसरातील पाणी रसायन मिश्रित झाल्याचे तसेच त्याचा परिणाम निसर्ग आणि मनुष्य जीवावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या कंपनीवर आणि व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। पाहूया या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित शासकीय अधिकारी काय कारवाई करतात। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।